आदरणीय पंकजाताई साहेब यांच्या स्वागतासाठी ठेवलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या नेत्या, ज्या आपल्या आजच्या उमेदवार आहेत, आजच्या खासदार प्रीतमताई, तसेच माननीय नमिताताई, नाही खाली नका बसू, नमिताताई, आदरणीय जिजा, आदरणीय धोंडे साहेब, आदरणीय केशवदादा, माननीय शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रमेशरावजी हडसकर साहेब, वाल्मिक तात्या, आमचे गोरक्षदादा वसाळ आणि श्री विजू भाऊ, सन्माननीय संजयजी गाडवे, या गावच्या सरपंच, आदरणीय वहिनी, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी आणि जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी मस्के साहेब, थोडीशी गडबड होते राजेंद्रजी, माफ करा. मी अधिकचं काही भाषण न करता आदरणीय साहेब, तुमचा उमेदवार म्हणून आपण पहिल्यांदा आमच्या धामणगाव या गावामध्ये आला, त्याबद्दल धामणगाव, हाकेवाडी, वंदरवाडी या तीनही ग्रामपंचायतीच्या वतीनं आपलं हार्दिक असं अभिनंदन या ठिकाणी करतो आणि सर्व कार्यकर्त्यांच्या जे म्हणून या ठिकाणी आज एवढ्या तळपत्या उन्हामध्ये जे सगळे आमचे बांधव उभा आहेत त्यांच्या वतीनं तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि साहेब, आम्ही पाठीमागच्या वेळेस सुद्धा सगळ्यांना हात जोडून पाया पडून विनंती करू, जास्तीत जास्त मतदान हे आपल्याला कसं पडेल हा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कालावधी भरपूर आहे आणि अजूनही वेळ आहे, म्हणून प्रत्येक बूथवरती, प्रत्येक गावात, वाडीवर, गोडीवर जाऊ, जसं आता संजनाताईंनी हार घालून आपलं स्वागत केलंय, तसं आम्ही प्रत्येक गावामध्ये, वाडीमध्ये, तांड्यावरती, वस्तीवरती जाऊन सगळ्यांना हात जोडून पाया पडू विनंती करू आणि ते मतदान आपल्या पदरामध्ये कसं पडत याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. आणि आज बोलून गप्पा मारून उपयोग नाही, परंतु ज्यावेळेस 4 गुंडा पेटी उघडेल त्यावेळेस 100% सर्वाधिक मते हे आमच्याकडनं पडतील याचं प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेजण करू. आणि ताईसाहेब, आपण पालकमंत्री असताना आणि प्रीतमताई खासदार असताना या जिल्ह्यामध्ये रेल्वे फक्त निवडणुकीपुरती झुकझुक वाजायची, परंतु प्रत्यक्षात रेल्वे आली. प्रीतमताईंनी स्वतः देशाचे राज्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांना आपण आणून आष्टीचा कार्यक्रम घेतला आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते अमळनेर पर्यंत ही रेल्वे त्यांनी त्या ठिकाणी नेऊन घातलेली आहे. जे खासदारकीचं काम असतं त्या प्रत्येक कामामध्ये आमचं जे कुंटेफळ साठवण तलावाचं काम आहे, आता त्याची वर्क ऑर्डर झाली, त्याच्या पर्यावरणाच्या परवानगीसाठी स्वतः खासदार आमच्या बरोबर प्रीतमताई तिथं आलत्या आणि ती मिळवून दिली, म्हणून आपले जनसुनावणी बाकीचं पुढचं काम होऊ शकलं. जे म्हणून करणं शक्य होतं त्यांनी केलं. आणि पंकजाताईंनी या जिल्ह्यामध्ये पूर्वी कोणत्या पालकमंत्र्यांनी नाही आणि पुढेही कोणी पालकमंत्री करणार नाही एवढं काम माननीय ताईसाहेब तुम्ही केलेलं आहे. कोणी जात, कोणी पात, कोणती वस्ती आहे, कोणता रस्ता आहे हे कधीही तुम्ही पाहिलं नाही. आणि सर्वाधिक निधी या जिल्ह्यामध्ये जर कोणी आणला असेल, हेच गाव आहेत आमची शेजारची, ज्या गावाला जायला पाऊण तास लागत होता, आता त्या गावांनी, त्या वाड्यावर, त्या तांड्यावर, त्या गावातल्या वस्तीवर फक्त 5 मिनिटात माणूस तिथपर्यंत जाते. हे सगळं. आणि मतदार राजा फार हुशार आहे, तो प्रत्येक गोष्टीचं आकलन करतो आणि निश्चितपणे मतदान करतो. म्हणून
साहेब आम्ही लोकांच्या पर्यंत जाऊ, विनंती करू, त्यांच्या पाया पडू, पायावरती तो जर म्हणला डोकं ठेवू, तुम्हाला चपला सेट ठेवू बरं का, परंतु त्याचं मत पत्रामध्ये निश्चितपणे प्रामाणिकपणे पाडून घेऊ. आणि आमच्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचं चिन्ह आहे कमळ, आणि कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून पुढचे 5 वर्ष आपल्या जिल्ह्याच्या खासदार म्हणून, आणि जे धोंडे साहेब बोलले, तात्या बोलले, ते तर होणारच आहे, त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.